नमस्कार प्रेक्षकांनो, मी माधव भाले छत्रपती संभाजीनगर येथून आहे आणि या आजच्या मुलाखतीमध्ये महिला दिनानिमित्त आपण नाभिक समाजातील एक कणखर महिला, ज्या वेळेस महिला घराच्या बाहेर पडत नव्हत्या त्यावेळेस सुमनताई पवार यांनी समाजाला एकत्र करण्यासाठी 40 वर्षापूर्वी कार्य केलेले. आज अशा या कणखर महिलेचं व्यक्तिमत्व परिचय आजच्या मुलाखतीतून घेणार आहोत. तर मित्रांनो, तत्पूर्वी मी सांगू इच्छितो, हा जो ऑनलाईन कार्यक्रम आहे हा कार्यक्रम नाभिक कला साहित्य मंच यांच्या माध्यमातून केलेला आहे. तर नाभिक कला साहित्य मंच याचं थोडक्यात एका मिनिटात मी वर्णन करून सांगतो की जो काळानुसार बदलतो तोच काळाबरोबर चालतो. अगदी या म्हणीनुसार नाभिक समाजासाठी जे काही साहित्यिक आहेत, लेखक आहेत, कवी आहेत, पत्रकार आहेत, अशा लोकांसाठी हक्काचं व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम नाभिक कला साहित्य मंच मागील 5 वर्षापासून करत आहे. नाभिक समाजाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच नाभिक साहित्य संमेलन हे शेगावमध्ये असं भव्य दिव्य नाभिक कला मंचाच्या माध्यमातून आयोजित केलं होतं आणि त्या साहित्य संमेलनामध्ये नाभिक समाजातले जे कवी, लेखक, जे काही साहित्यिक होते यांचा तिथे यशोचित सन्मान केलेला आहे. अशा पद्धतीनं नाभिक कला साहित्य मंचाचं कार्य चालू आहे. नाभिक समाजातील जे काही रत्न आहेत हे रत्न छत्रपती शिवाजी महाराजाला ओळखता आली होती. त्यानंतर आता आमचं भारत सरकारला सुद्धा आमच्या समाजातले रत्न ओळखता येत आहेत आणि याचाच प्रत्यय म्हणून नाभिक समाजाचे कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न पुरस्कार दिलेला आहे. आणि अशाच अनेक रत्नाची ओळख नाभिक कला साहित्य मंच आपल्या ऑनलाईनच्या माध्यमातून करत असते. तर आज जे काही आमच्या समाजभूषण आहे, एक रत्न आहे, कणखर नेतृत्व आहे, सुमनताई पवार या पुण्याहून आहे. प्रथमतः कला मंचाच्या वतीनं सुमनताई, तुम्हाला खूप खूप अभिनंदन आणि नमस्कार. नमस्कार, आभारी आहे. त्याचबरोबर मित्रांनो, जागतिक महिला दिवस आहे आणि त्या महिला दिनानिमित्त ज्या काही महिला समाजासाठी आपला प्रपंच करून समाजाला वेळ देतात, अशातल्या आमच्या कला मंचाच्या ज्या टेक्निशियन आहेत, तंत्रज्ञ आहेत, जे की सुनीताताई वरणकर आहेत, अशा महिला बरोबर प्रणिताताई असतील, यांना आणि सुमनताई तसेच ही मुलाखत जे पाहत आहे यांना सुद्धा महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर सुमनताई म्हणजेच मित्रांनो महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जे काही संस्थापक अध्यक्ष होते हनुमंतराव तात्या यांच्या त्या मानसकन्या आहेत आणि हनुमंतराव तात्या यांच्या सोबत त्यांनी समाजाला संघटित करण्याचं, एकत्र करण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे आज हनुमंतराव तात्या नसले तरी सुद्धा सुमनताईच्या माध्यमातून एक कणखर नेतृत्व कसं होतं याचा परिचय आणि सुमनताईचा परिचय आपण या मुलाखतीतून घेणार आहोत. जास्त वेळ मी घालणार नाही, परंतु सुमनताई, आपला थोडक्यात एक परिचय द्यावा तुम्ही. नमस्कार, मी सुमन रवींद्र पवार. माझा परिचय म्हणजे माझे वडील डॉक्टर शंकरराव भाऊराव काशीद आणि माझी आई सावित्रीबाई काशीद. हे माझे वडील कर्मवीर भाऊराव पाटलांच्या ह्याच्यामधून तात्या आणि ते एका वर्गात शिकत होते आपल्या रयत शिक्षण मध्ये. आणि तात्या त्यांना शंकर म्हणायचे आणि माझे वडील त्यांना हनुमान म्हणायचे. म्हणजे इतकी त्यांची लहानपणापासून मला तात्यांची ओळख झालेली आहे. आणि माझ्या घरामध्ये मोठमोठ्या लोकांचे बसणं उठणं व्हायचं, त्यांचं माझ्या कानावर यायचं. आणि बाळकडूच एक मिळालेलं, आजोबांपासून, मामा भाऊपासून मला हे बाळकडू मिळालेलं आहे. आणि माझी आई पण तेवढी धडाडीची होती, त्याच्यामुळे मग मला हे समाजकार्याची आवड निर्माण झाली. आणि नंतर मग 71 साली माझं लग्न झालं तर ते रवींद्र पवार म्हणून पुण्याचे टेलिफोन ह्याच्यामध्ये ते सर्व्हिसला होते आणि त्यांचाही समाजाशी फार निगडीत संबंध होता. आणि त्यांनी ते जरी सर्व्हिसला असले तरी त्यांनी समाजासाठी एक पतपेढी, माऊली कोऑपरेटिव्ह पतपेढी काढली होती आणि त्याच्यामध्ये मी एक महिला अध्यक्ष म्हणून मी पण तिथे भूषवलं. आणि प्रत्येक ठिकाणी मला
सांगण्याचा एक हे वाटतो, अभिमान वाटतो, की पूर्वीच्या काळी महिलांना उंबऱ्याच्या बाहेर पडण्याचा हे नव्हता, परिपाठ नव्हता. पण माझ्या मिस्टरांनी मला बाहेर काढलं आणि समाजामध्ये आणलं. आप्पा देसाई माझे मार्गदर्शक, माझे शिक्षक काय म्हणाल ते पुण्यातले, त्यांच्याकडे आमच्या मिटिंगा व्हायच्या. पण मलाही तिथे मला जायला मिळायचं. तात्या तिथे यायचे, नाभू संगमवार यायचे, सोलापूरचे आमचे चौधरी सर यायचे, असे फुलबांदे सर यायचे नागपूरचे. म्हणजे ह्या सगळ्यांचा असा मेळावा असायचा आणि मी तिथे लहान असायचे, पण मला ते आवडायचं आणि मी त्याच्यात नंतर सहभागी होत गेले आणि पुढे मग त्यांनी मला कामाची आखणी पण करून दिली. म्हणजे एकंदरीत तुम्ही समाजाला संघटित करण्याचं जे काही 40 वर्षापूर्वी कार्य केलं होतं, त्यावेळेस हनुमंतराव तात्या यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्यासोबत तुम्ही कार्य केलेले. खांद्याला खांदा म्हणण्यापेक्षा त्यांच्या बरोबरीने बसले मी. माझी एवढी योग्यता नाही त्यांच्या खांद्याला खांदा लावण्याची, पण मी त्यांच्या बरोबरीने मी बसून काम केलं. मित्रांनो, सुमनताई पवार यांनी घराच्या बाहेर पडून 40 वर्षापूर्वी म्हणजे 80च्या दशकामध्ये यांनी कार्य केलेलं. तर सुमनताई, तुम्हाला एक असा प्रश्न आम्हाला जाणवतो की समाजाची स्थिती बदलली आहे का, समाजाचे प्रश्न सुटले आहेत का, असं तुम्हाला काय वाटतं या संदर्भात? बरोबर, समाजाची परिस्थिती सुधारलेलीच आहे, कारण तीच राहत नाही. जेव्हा आपण पूर्वीचा काळ, मधला काळ, आत्ता काळ बघतो त्याच्यामध्येही सुधारणा होते आणि त्याच्यामध्ये भरपूर सुधारणा आपली झालेली आहे. म्हणजे एकंदरीत आता जी समाजाची वाटचाल आहे ती प्रगती पथावर असं तुम्हाला म्हणायचंय का? आहे, प्रगती पथावर आहे. समाजाचा खोक्यावरचा माणूस, खोक्यावरचा जो नाभिक होता, कारागीर, तो खोक्यात कसा गेला हे बघितलं आणि त्याच्यानंतर तो खोक्यातला माणूस एसीच्या ह्याच्यामध्ये गेला. ही प्रगतीच म्हणायला पाहिजे ना आपल्याला. परंतु शासन पातळीवर आपले प्रश्न अजून सुटायचे बाकी आहेत असं वाटतंय मला. त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? हा, त्याच्याकरता मला एकच म्हणायचं की ते इथे एकीचं हे बळ पाहिजे. एकी नसल्यामुळे आपण इथे मागे पडलो. आपला आमदार खासदार कोणीही नाहीये आणि नाभिक समाजाला पहिल्यापासून तुच्छ लेखलेला आहे. अजूनही आम्ही 86-87 सालापर्यंत आम्ही तो अनुभव घेतलेला आहे. शाळेमधनं सुद्धा मुलांना त्रास व्हायचा, आम्हाला बाहेर त्रास व्हायचा. पण हे जे आहे हे कोणीही काही करू, फक्त तात्या एकटे लढत होते आणि आम्ही त्यांच्या बरोबर होतो. त्यांनी अतिशय संपूर्ण भारतामध्ये त्यांनी हे केला. आणि कालच एक सांगण्यासारखी गोष्ट की महात्मा ज्योतिबा फुले समता एकता मंच आणि मिळून साऱ्या जणी याच्या तर्फे मला त्यांनी काल जीवन गौरव पुरस्कार दिला बाबा आढावांच्या हस्ते. आणि बाबा आढावांसारखे वैद्य, SM जोशी यांच्यासारखे तात्यांचे मित्र होते. परंतु आज आपला नाभिक समाजामध्ये एक सूत्रीपणा नसल्यामुळे, एकजूट नसल्यामुळे तिथे आपल्याला थोडी अडचण आली. प्रथम तुमचं जे काही बाबा आढाव यांच्या संस्थेच्या माध्यमातून तुमचा पुरस्कार मिळाला त्याबद्दल तुमचं नाभिक कला मंच यांच्या वतीने खूप खूप आभार आहे. आम्हाला सुद्धा अभिमान वाटतो की एका अशा कणखर सन्मानित महिलेचा आज आम्हाला परिचय आमच्या समाजाला नाभिक कला साहित्य मंचाच्या माध्यमातून होते. तर ताई, तुम्ही म्हणताय की आमची शासन पातळीवर दखल घेत नाही किंवा समाजाचा विकास आहे त्याच्या वाटचालीमध्ये तुम्हाला काय वाटतं की अशा अडथळे कोणते आहेत? हे आपले जाती याच्या प्रमाणे होतातच आहेत. कारण आज आपला आमदार खासदार कोणीही तिथे नाहीये. ज्या वेळेला आपले सभापती शंकरराव जगताप वाघोलीचे होते, ते सभापती कितीतरी म्हणजे मला वाटतं 5 वेळा ते झाले, परंतु तिथे सुद्धा म्हणजे त्यांची दखल घेतली गेली नाहीये. प्रयत्न हे केले सगळ्यांनी, तात्यांनी केले. आम्ही मंत्रालयात जायचो, मुंबई पुणे करून सगळं आम्ही मंत्रालय करून सगळं करत होतो, पण आपल्याला त्याच्यामध्ये यश आलं नाही. म्हणजे हे आपलं राजकीय वजन नसल्यामुळं नाभिक समाजाचा जो काही विकास आहे तो विकासाला अडथळा होतोय. हो, अगदी बरोबर. तर तिसरा प्रश्न असा आहे ताई की तात्यांनी बलुतेदारी बंद केली. बरोबर, बलुतेदारी बंद केली, मग बलुतेदारी महामंडळाची आपण मागणी का करतोय? महामंडळाची मागणी करण्याचा प्रश्न येतो म्हणजे बलुतेदारी जरी नष्ट झाली आता तात्यांनी जी केली, पण महामंडळाच्या तर्फे त्याला एक वजन येईल आपला. अजूनही खेडेगावमध्ये कुठे कुठे
अगदी आतल्या खेडेगावमध्ये बलुतेदारी चालते असं मला कळालेलं आहे, पण माझा त्याच्यावर विश्वास नाहीये. आता सगळे कामाचं दाम घेतात, त्याच्यामुळे ही बलुतेदारी नष्टच झालेली आहे. मग आता सरकार शासनामध्ये आपण का मागतोय, तर आपल्या त्या बलुतेदारीच्या ह्याच्यासाठी आपल्याला वजन वेटेज आलं पाहिजे. अगदी बरोबर आहे मित्रांनो, एकीचं बळ जर वाटलं, कारण फक्त नाभिक समाजाचे प्रश्न शासन लक्ष देणार नाही, परंतु 12 बलुतेदार जर आम्ही एकत्र येऊन एक गठ्ठा केला आणि शासनाकडे जर मागणी केली तर निश्चितच शासन लक्ष देईल. ताई, तुम्हाला सांगायला अभिमान वाटतो की आता जो काही अर्थसंकल्प झाला त्याच्यामध्ये 12 बलुतेदारासाठी संत गाडगे बाबा आर्थिक विकासाची मागणी या सरकारनं पूर्ण केलेली, घोषणा केलेली, पूर्ण नाही केली, नाही केलेली घोषणा. संत गाडगे बाबा 12 बलुतेदारात तर तुम्ही केलं ना. मी जेव्हा पुणे जिल्ह्याची महिला अध्यक्ष होते 5 वर्ष, त्याला मी खेडोपाडीतून तात्यांच्या बरोबर फिरल्यानंतर मला ते दिसून आलं की हे 12 बलुतेदारांना गावाच्या बाहेर आणि तुच्छित मानलं जायचं. पण मी तिथेच जाऊन तात्यांच्या बरोबर, नाभू संगमरांच्या बरोबर जाऊन महिला मंडळ स्थापन केली. पण एक कोण न्हावी, चांभार, कुंभार असे सगळे बलुतेदारांच्या बायका घ्यायची मी, आणि त्यांनी पण ती पाठवली, आणि त्याचा मी एक बचत गट तयार करत गेले, आणि त्या बचत गटाची मला खूप त्या बायकांना फायदा झाला. म्हणून हे असं 12 बलुतेदारांचं जे आहे आता म्हणतो ते संघटन तेव्हापासून आम्ही करत आलेलो. म्हणजे एकंदरीत बलुतेदाराची जी मागणी आहे ही योग्य आहे, आणि त्याच्यामुळे शासन आमच्या 12 समाजाकडे तरी लक्ष देईल. अगदी बरोबर, आणि द्यायलाच पाहिजे, द्यायलाच पाहिजे. कारण काय आहे, हे इतकं 12 बलुतेदारांना ना जे अगदी उच्चवर्णीय आहेत ना ते अजूनही तुच्छ लेखतात. आम्ही बघितलेले, आम्ही सुद्धा त्यांच्या तोडीस तोड आहोत. आता आपल्या इथला नाभिक हा श्रीमंत झालेला आहे, पंथाला श्रीमंत आहे, उच्च वर्णीय मध्ये बसतो उठतो, तरी पण कुठेतरी असं जाणवतं की अरे ते आपल्याकडे बघताना एक नाभिक म्हणून बघतायत, आपल्याकडे बघताना चांभार म्हणून बघतायत. हे कशासाठी? हे व्हायला नाही पाहिजे. मग तिथे आमचं मग रक्त उसळून निघतं, मग आम्हाला फार चिड येते. अगदी बरोबर आहे ताई. काल परवाचं एक उदाहरण आहे मित्रांनो. नांदेडची एक नगरसेवक आहेत माजी, सुधाकर जाधव म्हणून, यांनी एका सोशल मीडिया ग्रुपवर काहीही कारण नसताना तिथं न्हावी समाजाचा, म्हणजे रिकाम्या डोक्याचा न्हावी मांजरीला भादरतोय असा शब्द प्रयोग केला. म्हणजे काहीही संबंध नव्हता, पण सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही त्यांना विचारणा केली. जाब विचारला तेव्हा त्यांनी दुसऱ्या दिवशी माफीनामा दिला. म्हणजे आता हे आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे, कुठंतरी सोशल मीडियाच्या माध्यमातून होतोय, तो बदलण्याचं काम नवी पिढी करते. आणि याच्यासाठी कला साहित्य मंच हे आमच्यासारख्या युवकांना संधी देऊन एक आम्हाला डेअरिंग देण्याचं किंवा पाठबळ देण्याचं काम करते. आणि परवालाच आम्ही त्यांचा माफीनामा आपल्याकडे आलेला आहे, तो पण सोशल मीडियावर टाकलेला आहे. तर दुसरं असं आहे की नाभिक समाजामध्ये एक बोलते, कला साहित्य कला मंच आता नाभिक हा जो त्यांनी स्थापन केलेला आहे तो इतका छान आहे. त्याच्यामध्ये सगळे सुशिक्षित विचारांची लोक आहेत, आणि हा जो विचार मंच मी बघत असते त्याला माझ्या पण बुद्धीमध्ये आता थोडी थोडी म्हणजे मला पण शिकायला मिळतं. म्हणजे मी जरी वयस्कर असले पूर्वीच आहे, पण आत्ताच्या युगातलं जे आहे त्याचं मला कौतुक वाटतं. आणि विशेष म्हणजे मला सुनीताताई वरणकर ताईंचं खूप कौतुक वाटतं. एक महिला असून सुद्धा संयमी, शांत बोलणं आणि प्रत्येकाला समजावून सांगणं हे त्यांच्यामध्ये आहे. हेच जर आपल्या सगळ्या नाभिक समाजामधल्या महिलांनी, पुरुषांनी सुद्धा ह्या मंचाचा एक आदर्श घ्यावा की हे किती सुशिक्षितपणे वागतात. का नाही आपण इतर समाजाला, उच्चवर्णीयांना आपण मागे आणि पाडतोच आपण, पण ह्या कला मंचाचा मी खरंच आदर करते आणि मला खूप अभिमान वाटतो. आणि आजची जी काही मुलाखत आपण दोघं एकमेकाशी घेतोय, मागे सुद्धा सुनीताताई वरणकर असतील, मुकुंद दजेकर असतील किंवा शरद ढोबळे असतील, ही जी काही यांची टेक्निकल टीम आहे काळानुसार बदललेली. ताई, तुम्हाला सांगतो, तुम्ही 40 वर्षापूर्वी गावगाड्यावर फिरलात, वाड्यावर फिरलात, परंतु आज हे नाभिक साहित्य कला मंच तुमच्यापेक्षा एक पाऊल तंत्रज्ञानानं पुढे टाकले. प्रत्येकाच्या हातामध्ये आज आपण दिसतोय काय बरोबर. आणि विचार आज ह्या टेक्निकल पद्धतीनं प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचं काम नाभिक कला साहित्य मंच करते. हा फार सोपा झालेला उपाय, नाभिकांना एकमेकांपर्यंत पोहोचण्याचा ह्या कला मंचांनी अतिशय उत्कृष्ट हा योग साधलेला आहे. अगदी बरोबर आहे. तर दुसरं असं की आपल्या नाभिक समाजामध्ये एक संघपणा किंवा वैचारिक मतभेद दिसतात.
अनेक गट तयार झालेले, तुकडे तयार झालेले, तर याला जबाबदार कोण असेल बरं? मी सांगू का, ही जनताच राहणार आहे. कारण आपल्याच समाजामध्ये तुकडे आहेत किंवा गट आहेत असं नाहीये, प्रत्येक ठिकाणी आहेत. पण आपण ते त्याचा बाऊ करत चाललेलो आहे. आपण जर तिथेच जर ते खच्चीकरण केलं तर त्याचा बाऊ होणार नाही. जे काही आहे वाईट आहे ते सोडून टाकायचं आणि जे काही चांगलं आहे ते आपण घ्यायचं. आणि आताची पिढी, तरुण पिढी हे तेच करते. ते अजिबात वाईट बोलत नाहीयेत. मागच्या पिढीत सुद्धा आपण बघितलं, एकमेकावर ताशेरे ओढणार, अरे मी असा मी तसा, ह्याच्यामध्ये समाज पुढे आला नाही. पण आता जो समाज आहे, आता हे धगेकर म्हणा, तुमचे जे कोण कोण आहेत मला तर नावं लक्षात येत नाहीत, पण या लोकांनी अतिशय उत्कृष्ट ह्या मंचाचा उपयोग करून दिलेला आहे. आणि तो आपल्या प्रत्येक नाभिक तरुण कार्यकर्त्यांनी हा घेणार आहेत, ह्याचा मला खूप अभिमान वाटतोय. ताई, मी तुम्हाला थोडक्यात सांगू इच्छितो, समाजामध्ये किती गट पडू द्या, किती संघटना बघू द्या, परंतु आमचं नाभिक कला साहित्य मंच असं आहे की जेवढे गट आहेत, जेवढ्या संघटना आहेत, त्या सगळ्यांची एक माळ करण्याचं काम नाभिक कला साहित्य मंच करते. अगदी बरोबर. आणि प्रत्येक गटाच्या, प्रत्येक संघटनेच्या पदाधिकाऱ्याला, जबाबदार व्यक्तीला एक स्टेज उपलब्ध करून देते आणि तुझी समाजाच्या संदर्भात काय भावना आहे, तुमचे विचार काय, तुमचा उद्देश काय, हा जाब विचारण्याचं काम नाभिक कला साहित्य मंच करते. अगदी बरोबर आहे. या कला मंचावर बरेचसे मान्यवर येऊन गेलेले आहेत आणि काही येणार पण आहेत. काय तर समाजामध्ये किती तुकडे होऊ द्या, गट पडू द्या, त्या सर्वांना एका माळेमध्ये ववण्याचं काम आमचं नाभिक कला साहित्य मंच करत आहे. आणि प्रत्येकाचा उद्देश काय समाजाप्रती हे त्यांना ठणकावून जाब विचारण्याचं काम सुद्धा नाभिक कला साहित्य मंच करते. त्यामुळे जी नवीन पिढी आहे त्यांना भेटते की मला संधी कधी भेटते काय. आता कालच्या नंतर ठरवल्यानंतर बऱ्याच जणांनी फोन केले, आमचा नंबर कधी, आमचा नंबर कधी. म्हणजे आम्ही समाजासाठी काय करतोय हे सांगण्याची सुद्धा एक स्पर्धा निर्माण झालेली आहे. बरोबर आहे. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, समाजामध्ये गटतट असतील, वैचारिक मतभेद असतील, तरी सुद्धा समाजाप्रती ते काहीतरी करतात, हे सगळ्यात महत्वाचं आहे. अगदी बरोबर आहे. तर आता समाजामध्ये हे 2 तटपडते, 3 तटपट आहेत, त्याच्याकडे आपण लक्ष द्यायचं नाही. पण हा जो तरुण कार्यकर्ता आहे तो आज काय समाजासाठी करतोय हे बघणं आपलं काम आहे आता. आणि ते तुम्ही लोक करताय, कला मंच करताय, आणि त्यांना बरोबर तुम्ही उचलून घेतायत आणि त्यांच्या कार्याचा गौरव करताय आणि त्यांना आणखीन तुम्ही स्फूर्ती देताय. या नाभिक कला साहित्य मंचानं 2021 साली शेगाव मध्ये भव्य दिव्य असं साहित्य संमेलन आयोजित केलं होतं. आणि त्या संमेलनामध्ये फक्त महाराष्ट्रातले साहित्यिक नव्हते, तर बाहेर राज्यातले म्हणजे मध्य प्रदेशमधले सुद्धा एक कवी मला तिथे भेटले होते, त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान केलेला आहे. म्हणजे नाभिक कला साहित्य मंचानं महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा पाऊल टेकलेलं आहे. बरोबर. आणि ते लोकांचं सुद्धा साहित्य संमेलन घेतलेलं आहे, ऑनलाईन घेतलेलं आहे. तर ही जी काही वाटचाल आहे एकदम योग्य पद्धतीने चालू आहे. दुसरं असं आहे की प्रत्येक जण म्हणते की नाभिक समाज हा एका झेंड्याखाली आला पाहिजे काय. तर एका झेंड्याखाली येण्याचं स्वप्न साकार होईल का, तुम्हाला काय वाटतं? तसं पाहिलं तर होऊ शकत नाही, कारण प्रत्येकाचे विचार वेगवेगळे आहेत आणि प्रत्येकाला एक मूठ बांधणं. आता तात्यांसारखी अशी महान व्यक्ती कोणीही राहिलेली नाहीये. तात्यांनी जे महाराष्ट्र नाभिक महामंडळाची स्थापना केली आणि आम्हाला एक मुठीने त्यांनी एक संघ केलं आणि त्यांचा जो शब्द होता तो खरा होता. नाभू संगमवार 11 महिन्याचीच त्यांची कारकीर्द झाली, पण त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जागृती निर्माण केली. अशी लोक होणं शक्य नाहीये आणि झाली तर तो आपल्या समाजाचा फायदाच आहे. म्हणून मी 3दा सारखं मी सांगते की हा कला मंच आहे. मला आता एक दिवा दिसतोय हिरवा, की हा कला मंच सगळ्यांना एकत्र आणू शकेल, हाच मला तेवढा एक दिसतोय. अगदी बरोबर आहे ताई. आणि खरोखर शेगावमध्ये आम्ही भव्य दिव्य साहित्य संमेलन घेतलं आणि त्या साहित्य संमेलनामध्ये विविध संघटनेचे जे काही पदाधिकारी होते काय ते स्वतःहून सामील झाले होते. म्हणजे समाजातला महत्वाचा दुवा राहण्याचं काम नाभिक कला साहित्य मंच करते. आणि निश्चितच तुम्ही म्हणलात तसं लवकरच एका झेंड्याखाली अख्खा समाज दिसण्याचं स्वप्न हे सुद्धा नाभिक कला साहित्य मंच साकार करील. या पद्धतीनं वाटचाल आमची सध्या तरी चालूच आहे. कारण समाज एक करणं, एका झेंड्याखाली आणणं ही समाजाची खूप मोठी ताकद असते काय. आणि ती ताकद आम्ही
समाजाला दाखवण्याचं काम केलं पाहिजे. बरोबर आहे. मला एक वाईट वाटतंय की आम्ही जे एका झेंड्याखाली काम करत होतो त्याला निस्वार्थी बुद्धी होती. पैसा नव्हता आमच्याकडे. आम्ही एक एक रुपया गोळा करून ठेवायचो आणि आम्ही जायचो. आपल्या पुण्यामधले आपले नातू पवार जे स्वातंत्र्य सैनिक होते, तर आमची परिस्थिती तेवढी नव्हती. मला एकदा घेऊन जायचे त्यांच्या एक सैनिकाला एक व्यक्ती फ्री असायची एसटी मध्ये. तर ह्यांना अप्पा देसाई आणि मी आम्हाला ते दोघं जण असे न्यायचे. म्हणजे ही जी एकी होती की आर्थिक परिस्थिती सुद्धा आम्ही त्याला जाणून घेतली नाही, पण आम्ही एक होतो, एका झेंड्याखाली होतो. तात्यांनी पण प्रत्येक वेळेला आम्ही हातावर भाकरी, शिळी भाकरी, अगदी 2 दिवसाची भाकरी घेऊन आम्ही खात होतो. नाशिकचा दौरा आम्ही केला 8-8 दिवसाचा. कोकणातला दौरा केला महादेव चव्हाण यांच्या बरोबर. सोलापूरचा केला. म्हणजे प्रत्येक ठिकाणावर आम्ही जात होतो, पण आम्हाला तिथे एकी होत होती. आता असे दौरे नाहीयेत, कुठलं सामाजिक कामही नाहीये. फक्त तू, मी, माझा संघ, माझा नेता, हे चाललेलं आहे. हे वाईट वाटतं हे बघून. म्हणजे विधायक काम दिसत नाही, परंतु गटतट जास्त दिसतात. गटातटाचं बरोबर आहे. तर ताई, याचाच परिणाम म्हणून एक सांगायला दुःख वाटतं की ज्यावेळेस कोरोना आला आणि 2 वर्ष तो मुक्कामाला होता, तर यावेळेस काय झालं की नाभिक समाजातल्या बऱ्याचशा युवकांनी, 40 पेक्षा जास्त युवकांनी आत्महत्या केल्या. तेव्हा कोणतीही संघटना किंवा कोणताही गट सरकारपर्यंत जाऊन पोहोचू शकला नाही. काय तर याच्या मागचं नेमकं कारण काय होतं? मग तिथं आम्ही अपयशी ठरलो का असं म्हणायचं का? नाही नाही, आपण अपयशी नाही ठरलो. कारण कोरोनामध्ये कोणीच एकत्र येत नव्हतं. कोणी अक्षरशः डॉक्टर सुद्धा लांबूनच चेकिंग करायचे. घरातला माणूस जर गेला, वडील जर गेले, तर तो मुलगाही त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हता. ही फक्त नाभिक समाजाची हे नव्हती, दुःख नव्हतं, हे सगळ्यांचं दुःख होतं. पण नाभिक समाजाला तिथे काय झालं की कटिंग दाढी करायला लोकांना ती गरज होती काळाची त्यांची. कारण दाढी करायला येत होती पण कटिंग करता येत नव्हतं. पण चोरून लपून लोक जायची. मग तिथेच सुद्धा तिथे काही लोकांनी तिथे अडथळा आणला. मग हा जो आपला समाज आहे तसाच इतर समाज आहे, गरीब वर्ग आहे, भाजीपाला विकणारे, तुम्ही दुसरे धोबी म्हणा, हे म्हणा, 12 बलुतेदार आहेत, त्यांचा सुद्धा हाच प्रश्न निर्माण झाला ना. आपल्या एकट्याचाच नाही तो निर्माण झाला. आपण सकारात्मकतेच्या स्वरूपातून या प्रश्नाकडे पाहत आहे. कारण कोरोनापासून एक धब्बा लागला होता आपल्याकडं की नाभिक समाजाच्या आत्महत्या झाल्या, असं झालं, तसं झालं काय. परंतु हे संकट मित्रांनो फक्त नाभिक समाजावर नव्हतं, तर सुमनताई म्हणतात तसे त्या पद्धतीने शेतकऱ्यावर होतं, मजुरावर होतं, काय दररोजच्या भाजीपाल्यावर सुद्धा हे संकट होतं. प्रत्येकानं आपापल्या परीनं तोंड दिलेलं आहे. काय आणि निश्चितच येणाऱ्या काळात जर असं एखादं संकट येत असेल तर त्याची सुद्धा आम्ही आता सावधपणे उपाययोजना केली पाहिजे. आणि या संकटाला आम्ही कशा पद्धतीनं तोंड देऊ हे सुद्धा आपण नियोजन केलं पाहिजे. त्यामुळे आलेल्या संकटात सुद्धा संधी साधण्याचं काम निश्चितच पुढं भविष्यात करू, काय हे आपण अपेक्षा ठेवूया. सगळ्यात महत्वाचं म्हणजे राजकीय पाठबळ किंवा आपलं जे काही राजकीय वजन आहे हे निर्माण झालेलं नाही. हे राजकीय वजन किंवा राजकीय आपलं अस्तित्व कसं निर्माण होईल, तुम्हाला काय वाटतं या संदर्भात? आता ह्या तरुण पिढीमध्येच त्यांच्याकडनं आपण अपेक्षा केली पाहिजे. कारण आता आमच्याकडनं तर काही आता त्याची शक्यता नाहीये. पण तरुण पिढीने जास्तीत जास्त आपला कल कुठल्या पक्षामध्ये आहे त्या पक्षामध्ये जाऊन त्या आमदार खासदारांशी आपल्या समाजाच्या विवंचना, आपल्या जे काही समस्या आहेत त्या मांडून ते पाठबळ त्यांनी मिळवलं तरच होईल. कारण आपला कोणीही आमदार खासदार कोणीही नाही. तर तुम्हाला हे दुसऱ्याच ह्याच्यामध्ये जाऊन आपल्या पदरात दान पाडून घ्यावं लागेल. म्हणजे का की बाबासाहेब आंबेडकर यांनी असं म्हटलं होतं की तुम्ही जिथं झोपता तिथे लिहून ठेवा की तुमचा जन्म हा राजकारणामध्ये जाण्यासाठी झालेला आहे. कारण तिथे गेल्याशिवाय आमचे कोणतेही प्रश्न मिटणार नाही. आम्ही अशी किती आंदोलन करू, उपोषण करू, जोपर्यंत आमचा संसदेत असन, विधानसभेत असन आवाज उठवणारं कोणी जाणार नाही तोपर्यंत आमच्या प्रश्नाकडे कोणी लक्ष देणार नाही. आणि याच्याकडे जर जायचं असेल तर आम्हाला निश्चितच कुठेतरी विचारधारा घ्यावा लागणार. जी विचारधारा कर्पूरी ठाकूर यांनी घेतली होती,
काय बरोबर. जी विचारधारा शंकरराव जगताप यांनी घेतली होती, जी विचारधारा हनुमंतराव तात्या साळुंखे यांनी घेतली होती, आणि एक आपलं स्वतःच काय, तर हे ह्या येणाऱ्या जे काही होऊन गेलेल्या पिढ्या आहेत त्यांचं आपल्याला मार्गदर्शन घेऊन किंवा प्रेरणा घेऊन आमचं राजकीय वजन निर्माण करावं लागेल, तेव्हा कुठे आमचे समाजाचे प्रश्न मिटतील. काय बरोबर. तर नाभिक साहित्य कला म्हणतं तुमच्या माध्यमातून कसं वाटतं की व्यासपीठ निर्माण करून देते, समाजासाठी उत्थानासाठी काम करते, असं तुम्हाला वाटतंय का? अगदी बरोबर आहे. आता तात्यांच्या बरोबर जेव्हा महाराष्ट्र नाभिक महामंडळ स्थापन झालं आणि आम्ही अगदी वाऱ्याच्या वेगाने आम्ही समाजाच्या प्रत्येक नाभिकाच्या खेडेगावातल्या झोपड्यांमधने आम्ही जात होतो आणि आमचा संपर्क येत होता. पण आता हे जे नाभिक साहित्य कला मंच आहे त्याचा मला एवढा अभिमान वाटतोय की तुम्ही प्रत्येकाच्या गावामध्ये ह्याच्यामध्ये तुम्ही जो कोण कार्यकर्ता आहे किंवा ज्यांनी काही केलेलं आहे तिथपर्यंत पोहोचताय आणि त्यांना तुम्ही समाजासमोर आणताय. आणि ही एक जागृती आहे आपल्या ह्याच्यामध्ये आत्ताची. अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे की ही जागृती आहे की ही जर तरुण पिढीने जर हे प्रत्येक शनिवारी जर हा मंच उघडून जर प्रत्येकाची ओळख जर घेतली तर त्याच्या मनामध्ये नाभिक समाजाबद्दलचा आदर हा आणखी निर्माण होईल. काय झालंय आपल्या नाभिक समाजात नाभी म्हणणाऱ्या लोकांना शिक्षणाच्या ह्याच्यामध्ये नोकरीच्या ह्याच्यामध्ये अनुभव आलेले आहेत, आम्हाला स्वतःलाही आलेले आहेत. नोकरीच्या ठिकाणी सुद्धा आपल्याला कमी लेखलं जातं म्हणून प्रत्येक जण आपली जात मराठा लावतोय. पण अशा जर कला मंच उभा राहिला तर तो छाती ठोकपणे सांगू शकेल की मी न्हावी आहे, मला मी माझ्या क्रेडिटवर मी अभ्यास माझ्या मार्कांवर मी इथे उभा राहिलेलो आहे आणि मी तुमच्या ह्याच्यामध्ये राहतो, मी तुम्ही नावी म्हणून मला तुम्ही नाकारू शकत नाही, हे या कला मंचाचा आपल्याला आधार मिळणार आहे. खूप मला छान वाटतंय ते. ताई मला एक असा प्रश्न पडतो की आपल्या समाजाला कमी लेखण्याचं कारण काय असेल बरं? ही आता उच्च वर्णीय हे लोक आहेत आणि 12 बलुतेदार म्हणजे हलकी कामं करणारे लोक आहेत. पण आज 30 लोक मला सांगायला हे वाटतं की माझे जास्तीत जास्त आता ह्या ह्याच्यामध्ये ब्राह्मणांच्या वर्गात आम्ही बसतो उठतो, पण ती लोक कधीही आम्हाला कमी लेखत नाहीत. पण त्या काळामध्ये त्यांचे जे आमचे वाडवडी म्हणजे होते त्या काळामध्ये तो फार हे होता. पण आता आम्ही एका ताटात सुद्धा जेवतो, एका पेल्यातलं पाणी पितो. पण हा जो संघर्ष मागचा होता तो आता इथे राहिलेला नाहीये आणि याच्यामुळे ही पिढी सुधारत जाईल. म्हणजे याच्यामध्ये परिवर्तन होते असं म्हणायला काही हरकत नाही. खूप झालेले, अतिशय झालेले, नाही असं नाहीये, खूप झालेले. आणि आता ती बलुतेदारी म्हणतात ना, नामी चांभार कुंभार लोहार असे काही आता ठेवत नाहीत लोक, मुलंच आमची ठेवत नाहीत. ते म्हणतात आम्ही जातपात मानत नाही म्हणून. मला तर वाटतं पुढच्या काळामध्ये हे नाभिक चांभार लोहार हे राहणार आहेत का नाही, फक्त व्यवसाय सुद्धा दुसऱ्या लोकांनी घेतलेले आहेत. ब्राह्मण लोक सुद्धा आता ब्युटी पार्लर बायका करतायत, चांभाराचं शूजचं दुकानं वगैरे सुद्धा ही ब्राह्मणांची आहेत. म्हणजे कुठलाही जातीवर आता व्यवसायावर जात राहिलेली नाहीये. हनुमंतराव तात्याने सुद्धा हे वाक्य एका ठिकाणी म्हटलं होतं की आज आम्ही जर कटिंग करून गेलं तर घरामध्ये प्रवेश नसतो आंघोळ केल्याशिवाय. अगदी बरोबर. परंतु जो समाज इटाळ मानतो तोच समाज आज केस मानतोय. अगदी बरोबर. भविष्यात आमच्या हातामध्ये कैची वस्तारा राहतोय की नाही हीच भीती हनुमंतराव तात्यांना त्यावेळेस वाटली होती. ही अत्यंत खरी आहे आणि आता आहेच ती परिस्थिती आहेच आहे. आता पार्लर तेवढे निघालेले. अगदी बरोबर आहे मित्रांनो, कारण काळानुसार आपण बदललं पाहिजे आणि बदललं तरच आपण टिकतो. आज आपला व्यवसाय हा कॉमन झालेला आहे, कोणीही करते, मराठा असन ब्राह्मण असन मुस्लिम असन बंजारा असन, त्यामुळे आम्हाला काळानुसार बदल आम्हाला करणं अपेक्षित आहे. दुसरा प्रश्न असा आहे की बऱ्याच वर्षाची नाभिक समाजाची एक मागणी आहे की नाभिक समाजाला एससी कॅटेगरीमध्ये समावेश मिळावा किंवा आरक्षण मिळावं एससी मध्ये. तर काय ही मागणी पूर्ण होऊ शकते का, याबद्दल तुम्हाला काय वाटतं बरं? ती मागणी होण्यासाठीच आपल्याला आमदार खासदारांची गरज लागणार आहे ना. आज आपली तरुण पिढी तिथपर्यंत पोहोचली पाहिजे आणि मिळावं ही तर अपेक्षाच आहे. कारण मित्रांनो आपल्या समाजाची जी मागणी आहे ही आम्ही कलेक्टर पर्यंत देतो,
परंतु ती कलेक्टरची मागणी विधानसभेत मुख्यमंत्र्यापर्यंत जाते का, तिच्यावर कोणी आवाज उठवते का, हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यामुळे आम्हाला जी काही आरक्षणाची मागणी ही आम्ही राजकीय अस्तित्व निर्माण झाल्याशिवाय होईल असं वाटत नाही. त्यामुळे तिच्यावर जास्त काही वेळ खर्च करण्यात मजा नाही सध्या तरी वाटतंय. तर ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात तुम्हाला काय म्हणता येईल? ओबीसी संदर्भामध्ये आपल्या लोकांना बराच फायदा होतो. म्हणजे जे मागचे जे आहे हे आहेत ते म्हणजे मुलांना जे कॉलेजमध्ये आपल्याला प्रवेश घेता येतो तर तो इतक्या ह्याच्यामध्ये संदर्भामध्ये म्हणजे एवढी कॅटेगरी त्यांनी ठेवलेली ओबीसीची, त्याच्यामध्ये सुद्धा थोडाफार होऊ शकतो पण जास्त होऊ शकत नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य की आपल्याकडं जे काही ओबीसी आरक्षण सध्या आपल्याला मिळतंय त्या आरक्षणात सुद्धा आपण फायदा घेऊन आपला विकास करू शकतो काय, करू शकतो. आणि विकास करत असताना त्या मागणीसाठी जेव्हा आपण पात्र होऊ तेव्हा आपण एससीची मागणी निश्चितच करायला पाहिजे. निश्चित. तर आज तुम्ही आपल्या नाभिक कला साहित्य मंचावर आलेला आहात, तर तुम्ही जागतिक महिला दिनानिमित्त नाभिक समाजातल्या ज्या महिला आहेत त्यांना काय मार्गदर्शन कराल? महिलांना मार्गदर्शन म्हणजे माझ्या वेळच्या महिला ह्या फार वेगळ्या होत्या, त्यावेळेचा काळही वेगळा होता, त्यावेळेला महिला येऊ शकत नव्हत्या. त्यांच्या पुरुषांनीच माझ्या धडाडीचं कौतुक करून आपल्या महिला घराच्या बाहेर आणून माझ्या बरोबरीने त्यांना बसवून आम्ही मेळावे वगैरे केलेले. पण आताची आपली जी नाभिक महिला आहे ही खूप सुशिक्षित झालेली आहे. म्हणजे कॉम्प्युटर युगच हे आहे ना, आता कोणी असं अशिक्षित राहिलेले नाही, जो तो आपापला मार्ग स्वीकारतोय. कोणी नोकऱ्या करतायत, कोणी बिझनेस करतायत, कोणी ब्युटी पार्लर करतायत. तर ह्या माध्यमातून आज मी तरुण म्हणजे महिलांना मी मार्गदर्शन देईल की पुरुषांना जे आमदारकी खासदारकी जे सुचलं नाही, मिळालं नाही करायला, तर ते तुम्ही करून दाखवा. कारण महिला ही कुठल्याही क्षेत्रामध्ये मागे नाहीये. आज तुम्ही पण कोणी कॉर्पोरेटर व्हा, त्याच्यातून तुम्ही वरती वरती चढत जा आणि तो फायदा मग आपल्या समाजाला. बरं, तुम्हाला एक शेवटचा माझा एक प्रश्न आहे की तुम्ही नाभिक समाजाला काय आव्हान कराल? 40 वर्षाचा अनुभव आहे, इथून पुढच्या पिढीला, नवीन पिढी असेल, समाज असेल, यांना काय आव्हान कराल किंवा काय सांगाल? महाराष्ट्र नाविक महामंडळाची स्थापना झाली, आम्ही सगळेजण एकत्र होतो. आमचा रजिस्टर नंबर पण आहे, आमचं सगळं लिखाण मुंबईला आहे. आमचे आताचे अध्यक्ष दत्ता शेठ अनारसे आहेत आणि आमचे चिटणीस दिलीप अनर्थे आहेत, कार्याध्यक्ष अंबादास पाटले. यांच्या ज्या मिटिंगा होतात त्यावेळेला सुद्धा ते मला ऑनलाईन म्हणजे मोबाईलवर घेऊन माझ्याशी ते चर्चा करत असतात. पण त्यावेळेचा गोष्ट वेगळी होती. पण आता जो सॉरी, तुम्ही काय प्रश्न विचारला? की नाभिक समाजाला तुम्ही काय आव्हान कराल नवीन पिढीला? नवीन पिढीला हेच आवाहन करेन की आम्ही जिथे खच्ची झालो तिथे तुम्ही होऊ नका. तुम्ही वरती वरती चढत जा आणि तुमच्या मित्र परिवारांच्या तर्फे ओळखीच्या ह्याच्यात मध्ये तुम्ही नगरसेवकांपर्यंत पोहोचा, त्याच्यावर आमदार खासदार व्हा. ह्याच्याशिवाय आपल्याला कुठेही हे मिळणार नाही, म्हणजे एक स्थान मिळणार नाही. पण आताची नवीन पिढी बघितलं तर ही ह्याच्यामध्ये पडत नाही, राजकारण नाही, समाजकारण नाही, ते त्यांच्या व्यापामध्ये असतात आणि त्यांचे इतर हे असतात. तर मी महिलांना एवढंच म्हणेन की तुम्ही तुमचा व्यवसाय सांभाळा आणि महिला वर्गाने जास्तीत जास्त पुढे येऊन आपल्या समाजाची उभारणी करावी. अगदी बरोबर आहे मित्रांनो. आज सुमनताई पवार ह्या पुण्याहून आपल्या इथे आलेल्या आहेत आणि माझ्याकडे नाभिक साहित्य कला मंचाने जेवढी काही जबाबदारी दिली होती किंवा जे काही मला प्रश्न विचारण्याची संधी दिली होती काय ते मी विचारलेले, आणि इथून पुढचं अर्धा तासाचा जो काही वेळ आहे मी सुनीताताई वरकर यांच्याकडे देतो. काय, नमस्कार सर. नमस्कार. सुमनताई, तू असं म्हणालात की आपला समाज एकत्र येणं शक्य नाही म्हणून, शक्य येणं नाही काय, तर तुम्हाला सांगू का, महामंडळाची छकलं झालेली आहेत आता. खरा महामंडळ जे आहे त्याचा नंबर आहे बघा, F15649 हा नंबर आमचा आहे आणि त्या ह्याच्यावरती आम्ही आतापर्यंत काम करत आहोत. पण काय होतंय, थोडस मीपणा माणसाला येतोय आणि
एका महामंडळाची 2 महामंडळं, 3 महामंडळ अशी होऊ शकतात आणि ती झालेली आहेत. पण एकच मी सांगू इच्छिते की जे महामंडळ तात्यांनी स्थापन केलेलं आहे, 81-82 ची गोष्ट आहे, तेव्हा मी पण होते. तर त्यावेळेचं ते खरं महामंडळ आहे आणि ही जी आत्ताची बॉडी मी सांगितली ह्याच्यातले कोल्हापूरमध्ये ह्याचा आणखीन तुम्हाला परिचिती येईल की इथे एकजूटपणा आहे. पण जेव्हा आपण बघतोय की विदर्भ, मराठवाडा इकडे तिकडे थोडस तिथे विचलित झालेलं आहे, म्हणजे तिथे 2-2 गट पडलेले ते बघवत नाहीयेत आम्हाला खरं. आता इथे थोडस पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा 1-2 ठिकाणी फूट पडलेली आहे. पण मी म्हणते त्यांचं कार्य त्यांनी दाखवावं. आज आम्ही आमचं कार्य केलेलं दाखवतोय आणि आत्ताचं जे कार्य ते सुद्धा आम्ही दाखवू. खऱ्या आरशाला कधी हे नसतं, आम्ही खरे आहोत आणि आमचं हे महामंडळ खरं आहे. जे असतील त्यांनी आमच्यातही यावं. आपण सगळ्यांनी एक भालेसर जसे म्हणले की सगळ्यांनी एकत्र यावं. जर तुम्ही म्हणजे प्रत्येकाने जर आपला अहमपणा सोडला आणि जर एकत्र एका मंचावर आले, आता तुम्ही जो नाभिक साहित्य कला मंच जो तुम्ही स्थापन केलेला आहे ह्याच्या मार्फत जरी सगळे एकत्र आले आणि महामंडळाची जर एकच उभारणी झाली तर हा प्रश्न सुटू शकतो. अगदीच आपण काय प्रयत्न तर करूयात की सगळे एका मंचावर म्हणजे एकत्र येऊन सगळ्यांनी कामं केले पाहिजेत म्हणून. बरोबर. मी पण बाजूला ठेवून सगळ्यांनी आपण काम करायला पाहिजे आणि एकच संघटना सगळीकडे स्थापित झाली पाहिजे. बरोबर बरोबर. आता आपण असं करतो का नाही, एखाद्याने एक वस्तू जर घेतली आणि ती जर दुसऱ्या मुलांनी चोरून नेली तर तो म्हणणार ती माझी आहे. आपण त्याला उत्तर काय देणार? तो म्हणणार माझी आहे, ही म्हणणार माझी आहे. पण मी एकच सांगते की महाराष्ट्र नाभिक महामंडळ हे तात्यांनी स्थापन केलेले आणि ते मूळ आहे आणि त्याचा हा रजिस्टर नंबर माझ्याकडे. आपण मी काय म्हणते की सगळ्यांनी एकत्र येणं, आता हा माझा तुझा प्रश्न बाजूला सोडा, पण आपण एकत्र येणं हा महत्व आहे आणि हा तरुण पिढीचा आहे बरं का ताई. हे तरुण पिढीला आहे. मी दौरे करणारे, माझी 2 वर्ष तब्येत अतिशय बेकार होती. मी आता व्यवस्थित आहे, 2 महिने झालं मी व्यवस्थित आहे. मी प्रत्येक ठिकाणी जाणार आणि प्रत्येक ठिकाणी चर्चासत्र करणार आहे जेवढं मला होईल तेवढं. आणि मग त्या माध्यमातून ह्या तरुण पिढीला आपण सांगितलं पाहिजे की तुम्ही एकत्र या. हा गट हा तट तो नको आपल्याला. एक नाभिक म्हणून जर तुम्हाला एक अभिमान असेल तर तुम्ही एका झेंड्याखाली या आणि मग तो आपला नाभिक एकत्र येईल. अगदी बरोबर आहे सुमनताई, आणि आपला प्रयत्न तोच असणार आहे. सगळ्यांनी एकाच झेंड्याखाली येऊन आपल्या समाजासाठी काम करावं. बरोबर, अगदी बरोबर. तर सुमनताई आणि माधवजी, तुम्ही आपला अमूल्य वेळ आमच्यासोबत घालवला महाराष्ट्र नाभिक साहित्य कला दर्पणासोबत. त्याबद्दल मी महाराष्ट्र नाभिक साहित्य कला दर्पण तर्फे तुमचे खूप खूप आभार मानते आणि आशा करूया की आपण सगळे मिळून एक होऊन एका दृष्टिकोनातून एका मार्गाने सगळेजण चालूया. खरं मीच तुमचे आभार मानायला पाहिजे, कारण हा जो मंच तुम्ही उभा केला नाही, मला त्या संमेलनाला यायला जमलं नाही. पण आता जर कुठे तुमचा असेल कार्यक्रम मी आवर्जून येईन, कारण मला अभिमान आहे या मंचाचा. जसा मला महाराष्ट्र नाभिक महामंडळाचा अभिमान आहे तो शेवटपर्यंत राहणार आहे. आणि त्याच्यामध्ये आता ह्याची हे झालेली नोंद की नाभिक साहित्य कला मंच आणि तुमच्या लोकांचा हा त्याच्यात सहभाग आहे की सुशिक्षित विचारांची जिथे कुठे तोडफोड करणार नाही जोडण्याचा प्रयत्न करताय तुम्ही. हा एक मोठा त्याचा भाग आहे आणि ह्याच्यातूनच हा नाभिक तरुण हा तुमच्यामुळे एकत्र येईल.